आपण सर्वांनीच अत्यंत कष्ट जर केलं आणि या बाजार समितीची शिस्त जर ठेवली तरच आपल्याला भविष्य उज्ज्वल आहे असं मी माझं मत सांगतो. कारण आज या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही, गेल्या 2 दिवसापूर्वीच दिलीप शेठ, बाबा काका, मल्लीनाथ गाढवे, मुंबई ही सगळी जण माझ्याकडे आली. भाऊ तुम्ही काय बाजाराबद्दल काय, आणि गायकवाड पण मला पाठीमाग म्हणत होते थोडं नाराज आहेत. निश्चितपणानं मी बांधवांना या ठिकाणी सांगतो की व्यापार करत असताना आता जसं प्रदीप शेठनी सांगितलं किंवा बाबा काकांनी, व्यापारामध्ये शिस्त असणं आणि या ठिकाणी कुठल्याही राजकारणाचा कुटाणा न करणं ही सगळ्यांच्या हिताचं आहे असं मी स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतो. खरोखरच या ठिकाणी आम्ही एक 7-8 महिने झालं, तुम्हाला पण माहीत आहे आम्हाला पण माहीत आहे नेमकं काय बाजार समितीमधलं रामायण महाभारत आहे ते सगळ्यालाच माहीत आहे. काय खाजगीत काय विषय चालतात आणि आम्ही पण थोडं बाजूला का या ठिकाणी बाबा काका थांबलो की एकाला शिस्त लावायला गेले की दुसरं कोण तर नाराज होतंय आणि त्या गोष्टी आम्हाला भोगाव्या लागतात किंवा आमची मापं या ठिकाणी निघतात. हे सगळ्याला जाहीर आहे, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. आता पाडव्याच्या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो, गोडच बोलणार आहे, कोणाला चांगल्याच बाबतीमध्ये मी मार्गदर्शन करणार. परंतु आपलं पण काय चुकत असेल तर त्यासुद्धा गोष्टी सगळ्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणतो ही पाठीमागं पण मी सांगितलेलं आहे किंवा राजकारणामध्ये काम करत असताना मी सातत्यानं सांगितलेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या, सूतगिरण्या, दूध संघ, साखर कारखाने आणि बँका ह्या शेतकऱ्याच्या लक्ष्मी असलेल्या संस्था आणि ह्याच्यावरतीच आपलं शेतकऱ्याचं भवितव्य या ठिकाणी आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, हमाल, तोलार, चांगले कामगार, आणि हिथूनच परत आपला बार्शीतला बाजार फुलणार आहे आपला, हिथूनच बेरोजगारांना काम मिळणार आहे. आणि याच ठिकाणी जर काही थोड्या चुका होत असतील आणि कुणी शिस्त लावायला जात असेल तर त्याच्या बाबतीमध्ये कुणी काही चुकीचं वक्तव्य करत असेल तर ते अत्यंत दुर्दैव असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. कारण काही गोष्टी या ठिकाणी बोलणं पण गरजेचं आहे. आता या बाजार समितीचा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे की जुनं बाजार समिती लताटकीचं तिकडे होती, कापसाचा बाजार होता, परत इथं देशमुख परिवारांच्या जागेमध्ये या ठिकाणी एवढी मोठी बाजार समिती झाली. तिकडे खाजगी बाजार समिती पलीकडं स्वतःची या ठिकाणी मी कुणाच्याही 10 पैशाचा शेअर्स न घेता किंवा 10 पैसे कोणाला न घेता आमच्या कौटुंबिक ह्याच्यातली एक मला आवड होती म्हणून त्या ठिकाणी बाजार समिती पण केली. तिथंही कांद्याचा बाजार मोठ्या प्रमाणामध्ये चालतोय, भुसारचा पण होता. परंतु ही बाजार समिती आल्यानंतर मी शब्द दिला होता की 2 भुसारच्या नको, कांद्याची काय इकडे यायला कोण तयार नव्हती, जागा पण नव्हती. कांद्याचा बाजार तिकडे पटांगण्यामध्ये ठेवला आणि भुसारचा दोन्ही बाजार एकत्र केले आणि त्या ठिकाणी त्या जागेचं काय करायचं म्हणून काही उद्योग त्या ठिकाणी सुरू केले. आता या ठिकाणी दिलीप शेठचं आता उदाहरण घ्या. आज दिलीप शेठचा प्लॅन नसताच घेतला असता का 1 लाख कट्टा कोणी? आज मी आणखीनही सांगतो, जसं प्रदीप शेठ मग म्हणाले की ज्या शासनाच्या योजना आहेत